नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, रात्री एका मित्रानं कमेंट केली आपल्याला. जे काही सापकाळ साहेब आहेत त्यांची परत कमेंट आली आपल्याला. म्हणे तुमच्या शेळ्याचं दिवसभराचं रुटीन काय असतं, चाऱ्याचं हे सगळं नियोजन आम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगा. तर त्याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणि साध्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला कळल असं आपण थोडक्यात मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत असतो. तर मित्रांनो, शेळी पालनामधील तुमचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन काय आहे ते सांगण्याचा, समजा माझं काय आहे ते सपकाळ साहेबांनी कमेंट टाकले, ते पण आपण आता मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता सकाळी आपण काय करतो, सकाळी शेतामध्ये आलो. सुरुवातीला 5:30-6 वाजेला येतो आपण शेतामध्ये आल्याच्यानंतर शेळ्या बाहेर काढणं. शेळ्या अशा बाहेर इकडे बाहेर बांधायचे म्हणजे मोकळे सोडून देतो आपण. सकाळी आल्याच्या नंतर झाडझूड करायची. पहिलं शेळ्या बाहेर काढून झाडून घेतल्याच्या नंतर शेळ्या बांधायच्या व्यवस्थित, सगळ्या बांधून घ्यायच्या. त्याच्यानंतर यांना आपल्याकडं फक्त गहू आहे खुराकामध्ये. खरं सांगायचं म्हणजे आता मका आणायची 1-2 दिवसामध्ये, पण तोपर्यंत आपल्याकडे गहू आहे. मग आपण काय करतो, यांना गहू चारतोय. आता गहू चारतो म्हणजे किती चारतो, तर आपण एक वंजूळ सगळ्याला चारत असतो. म्हणजे सरासरी 200 ग्रॅम धरून चाला, 200 ग्रॅम चारतो. चारल्याच्या नंतर आपण त्याला 1-1.5 तास काहीच टाकेल नाही, कुठलाही चारा नाही, कुठलाही काहीच नाही. डायरेक्ट 6, 7, 8, 8, 8:30 किंवा 9 वाजेला आपण त्यांना हरभऱ्याचं बुसकट आहे आपल्याकडे, त्या हरभऱ्याचं बुसकट टाकत असतो. हरभऱ्याचं तुरीचं बुसकट असतं ते टाकतो सकाळी 9 वाजेला. हे झाल्याच्या नंतर 10:30-11 वाजेला त्यांना एकदा पाणी पाजतो. पाणी पाजल्याच्या नंतर आता आपलं असं नाही की आपण लगेच 2-3 टाईमचं रुटीन आहे म्हणून आपला, बरं का. मग आपण काय करतो, आता सध्या गवत काढणं चालू आहे आपल्या. तेच जे काही दस्तरत घास आपण टाकलेला आहे त्याच्यामधलं गवत काढून आपण याला टाकत असतो. आपलं रुटीन म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगू, एक खरं सांगायचं म्हणजे मराठी भाषेमध्ये शेळ्यांचा टाईम टेबल नसतो. आता जे टायमावर टाकतात त्यांना काय आपण समजा चुकीचं म्हणत नाही, पण माझ्या शेळी पालनामध्ये मी आता जवळपास 5 वर्ष झालीत. आपला काही असं टाईम ठरवलेला नाही आहे की याच टायमाला इतका चारा टाकायचा, त्या टायमाला तितका टाकायचा. सकाळी सुका चारा टाकायचा, दुपारी हिरवा चारा टाकायचा. आपला काही असा विषय नसतो. आपण एकदा ढोबळ मनाना जसा येईल तसं चारा टाकतो. त्यांचे पोटं भरले की ते आपोआप खाण्याचं बंद करतात. अशा हिशोबानं आपली रुटीन असते. मग आपण हिरवा चारा यांना असं टाकून देतो. आता हे बघा, जसं गवत निघन तसं यांच्या समोर आणून टाकायचं. खूप खुद आवडीनं हे खातात. हे बघा, आता हे खाणं चालू आहे यांचं. हो दाखव ना हे काय. तर हे बघा, हे खाली सांडतात काही, खातात काही. आता जवळपास हे 3रं गतुडं आहे आता, आहे ना. मोठं गतुडे आणले ते पण आता खाऊन हे सांडतात काही. हे बघा आमचं म्हणे सरक माग सरक. हे बघा बिटल. खरं सांगायचं म्हणजे शेळी पालन केलं ना तर शेळ्यांना इतकाच चारा लागतो, तितकाच लागतो. किलोग्रॅमवर आणि किलोवर मला तर वाटत नाही इतका किलो चारा लागतो आणि तितका किलो चारा लागतो. आपण कधी गणित केलेलं नाही. जसं चारा आणायचा शेळ्याचं म्हणजे असं आहे, 4 किलो खात्या 5 किलो खात्या असा विषय नसतो शेळ्याचा. पण आता लोक काही म्हणतात की 4 किलो सुका खातात, 5 किलो 7 किलो हिरवा खातात. पण किलोवरती काहीच विषय नसतो. तुम्ही जेवढं टाक सांगा तेवढं शेळ्या त्याच्यामधलं काहीच ठेवत नाही.
संध्याकाळी तुम्ही त्यांचा आकार बघूच नका. त्यांना जेवढं टाकसान ना तेवढं ते शेळ्या संपून टाकतात. सकाळी तुम्ही सोडल्याने तुम्ही जर म्हणले ना यांना, आता आपण उन्हाळ्यामध्ये रुटीन कशी असते आपली, उन्हाळ्यामध्ये सकाळी 7ला आपण सोडतो शेळ्या, 10 वाजेपर्यंत चारतो. तर सकाळी उन्हाळ्या 10 वाजेपर्यंत चारल्या की ते पाणी पिऊन आले एकदा की 5 वाजता सोडायच्या. तर खरं सांगायचं म्हणजे हे सगळं चुकीचं आहे. शेळी 4 किलो चारा खाती, पुन्हा इतका ग्रॅम खुराकच द्यायला पाहिजे. आता खुराकाचं साहजिक आहे, खुराक समजा तुम्ही ग्रॅमवर द्यायला पाहिजे, पण चाऱ्याचा अंत नाही. शेळी किती किलो चारा खाती याचा अंत नाही. मोजून जर टाकलं तर तुमची शेळी ती सुधरू शकत नाही. आणि तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्हाला ते त्याच्यापासून कमाई पण भेटू शकत नाही. किलोग्रॅमवर किलोवरून याच्यावर जर शेळी पालन केलं तर, खरं तर म्हणलं तर किलोवरती शेळी पालन होतच नसतं. तुम्ही किलो चारा जर लावला, इतका किलो चारा पाहिजे, सक्सेस नाही. अहो आम्ही 7-8 गथुडे होते संध्याकाळपर्यंत, तरी शेळ्या खातातच. आता 3 गथुडे मोठाले झाले तर 3 भारे, म्हणजे जवळपास एका 60च्या पुढं गवत आणून टाकलं यांना. आता सध्या पण तोंड बंद नाही द्यायचे बघा. दिवसभर आणून टाकलं, दिवसभर खातात शेळ्या. तसं काही नसतं मित्रांनो. शेळी पालन करायचं ना तर त्यांना पोट भरून भेटलं पाहिजे. तुम्ही किती टाकत राहते बरोबर 100% खात राहा, असं आपलं रुटीन आहे. आपण जोपर्यंत आहे शेतामध्ये तोपर्यंत आपण संध्याकाळी काय नसतं त्यांना एकदा बांधलं की. हो ना, पिल्लांना ते काला दाखवलं तर लहान करड्यांसाठी आपण बोरीचा पाला आणतो असतो सकाळी. परत तुम्हाला ते एक सांगायचं लक्षात नाही राहिलं, सकाळी आपण शेळ्याला खुराक दिल्याच्या नंतर बोरीचा पाला आणतो असतो लहान पिल्लांसाठी. फक्त लहान पिल्लांना बोरीचा पाला चारतो. त्याच्यामध्ये आमचा मण्या पण आला, बिटल बोकडा हा पण खातो, आणि ते तिकडे बोरीच्या काट्या पडलेल्या दिसत असतात तुम्हाला. सकाळी सकाळी फक्त एक नियोजन पाहिजे की लहान पिल्लांसाठी बोरीचा किंवा आपट्याचा पाला खूप महत्त्वाचा आहे. जेवढं तुम्ही खाऊ घालसान त्यांना तेवढं फायद्याचं आहे. असं किलोवर आणि किलोवर काही खाऊ घालू नका डायरेक्ट. हां, तर मित्रांनो आता आमची गडबड चालू आहे बघा, चहाची गडबड चालू आहे. चहा झालेला आहे आणि आता चहा घेतोय आम्ही. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आज खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायचा. लाईक करायला काही पैसे लागत नसतात. तुमचा सपोर्टच खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जरा कंजूसपणा करून राहिले, लाईक करत नाही जास्त प्रमाणामध्ये. आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा चहा उकळत आहे आमचा, दिसतोय का? बघा चहा उकळून राहिला. अशी करणं बघून जवळ असं म्हशीचा चहा आहे आपल्या. बघा चहा पितो आता, कारण की आम्हाला पण आता आमच्या मागे पण कामं आहेत. आता गवत काढून शेळ्यांसाठी आणायचं आहे. चला तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके बाय.